महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त औचित्य साधून गडहिंग्लज शहर तसेच गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांसाठी एका विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हसन मुश्रीफ फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळवार दिनांक 28 जुलै 2026 रोजी भव्य AI2D इको हृदय तपासणी शिबिर पार पडणार आहे. याबाबत सविस्तर माहिती कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून दिली. मुश्रीफ यांच्या माध्यमातून AI2D इको हृदय तपासणी शिबिराचे आयोजन केलेलं आहे. नेमकं या शिबिरामध्ये कोणकोणत्या तपासण्या होणार आणि काय शिबिराचं नेमकं कशा प्रकारे आयोजन केलेलं आहे? आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचे दैवत माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त गडिंग्लज शहर व गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि माननीय हसन मुश्रीफ फाउंडेशनमार्फत आम्ही AI2D इको हृदय तपासणी शिबिर हे मंगळवार दिनांक 28/7/2026 रोजी सकाळी 10 वाजता दुश्रेष्ठी विद्यालय संकेश्वर येथे घेणार आहोत. वास्तविक भारतामध्ये AI प्रणालीत 2D इको मशीन हे अद्ययावत मशीन पहिल्यांदा लॉन्च झाले आणि ते कागल विधानसभा मतदारसंघामध्ये त्याची तपासणी होत आहे. या AI2D इको हृदय तपासणी शिबिरामध्ये 15 मिनिटामध्ये म्हणजे रिपोर्ट 15 मिनिटामध्ये येणार आहे. तर यामध्ये ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे किंवा हृदयाशी निगडीत जे आजार आहेत त्या सर्व रुग्णांना किंवा नागरिकांना माझी विनंती आहे की मंगळवार दिनांक 28/7/2026 रोजी सकाळी 10 वाजता मधुश्रेष्ठी विद्यालय येथे हे शिबिर होणार आहे. त्याचा लाभ या शिबिराचा घ्यावा अशी विनंती मी तुमच्या चॅनलमार्फत करत आहे. तसेच मागील महिन्यामध्ये कागलमध्ये AI2D इकोची तपासणी 1200 रुग्णांची तपासणी झाली. त्यामध्ये 29 रुग्ण हे हृदयाशी आजार असलेले निगडीत असलेले रुग्ण सापडले. आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण त्यांचा उपचार मोफत करण्यात आला. आताही गडिंग्लजमध्ये ही तपासणी पूर्ण होईल आणि यामध्ये जे काही पेशंट गावतील त्यांची पुढील जी तपासणी आणि जे काही ऑपरेशन करायला लागतील ते पूर्णतः मोफत हसन मुश्रीफ फाउंडेशनमार्फत करून दिले जाणार आहे. नमस्कार, मी महेश सलवादी, प्रभारी नगराध्यक्ष गडिंग्लज नगर परिषद गडिंग्लज. आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या सहकार्यातून व मुश्रीफ फाउंडेशन यांच्या माध्यमातून आम्ही गडिंग्लज शहरात AI2D इकोचा कॅम्प आयोजित केला आहे. तो मंगळवारी दिनांक 28 रोजी मधुश्रेष्ठी विद्यालय येथे त्याची आम्ही सुरुवात करणार आहोत. आणि ही टेक्नॉलॉजी आहे ती सर्वात महत्त्वाचं मला सांगायला अभिमान वाटतो की अमेरिकेसारख्या चांगल्या देशात, आखाती देशात ही फक्त सुविधा होती. ही भारतात कुठेही याची सुविधा नव्हती आणि भारतात पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात त्यातल्या त्यात गडिंग्लज शहरात ही योजना चालू केली आहे मुश्रीफ साहेबांनी. म्हणजे जो गोरगरीब माणूस जे खर्चिक दवाखान्यात जाऊन या सगळ्या सुविधापासून वंचित राहत होता त्याला एक त्या रुग्णांना दिलासा देण्याचं काम हे मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि AI2D म्हणजे तुमच्या हृदयाचे काय फंक्शनिंग आहे, काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला 10 मिनिटात तिथं लगेच तुम्हाला त्याला रिझल्ट मिळणार आहे. म्हणजे एखादा खरोखर मेजर प्रॉब्लेम असला तरीसुद्धा गोरगरीब रुग्ण ते अंगावर काढत असतोय किंवा ते दुर्लक्ष करत असतोय ते लगेच तिथं निदर्शनास येणार आहे. आणि AI टेक्नॉलॉजीनं सगळं तुम्हाला तिथं तुमच्या नजरेसमोर येणार आहे. आणि जो रुग्ण खरोखर त्यात ज्याचे ब्लॉकेजेस असतील किंवा काही त्यांना प्रॉब्लेम्स असतील ते हृदयाशी काही रोग निदान जर झालं तिथं तर आम्ही ती सगळी यादी तयार करू आणि मुश्रीफ साहेबांच्याकडे येणार आहे. आणि मुश्रीफ साहेबांनी आम्हाला ग्वाही दिली आहे की जो रुग्ण आढळेल त्या शिबिरमध्ये ते सर्व आम्ही मोफत त्याचं ऑपरेशन करून त्यांना घरापर्यंत आणून सोडायचं आम्ही काम करू. जी आता खूप कमी वयामध्ये हार्ट अटॅक वगैरे यायला लागलेला आहे आणि म्हणून आता AI टेक्नॉलॉजी नवीन आलेली आहे. तर AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आता नवीन एक इको मशीन आलेलं आहे आणि ते इको मशीनच्या माध्यमातून ज्यांच्या कोणाचे ब्लॉकेज असतील तर ते निश्चितपणे तात्काळ तिथल्या तिथं जागेवर तुम्हाला त्याचं कळणार आहे की नेमकं किती ब्लॉकेज आहेत, त्याचे हृदय किती काम करते, त्याचे ठोके किती पडतात, हे सगळं तपासणी करून आणि जे जर त्याच्यामध्ये कोण दोषी आढळले की समजा कोणाचा हृदयाचा जर प्रॉब्लेम असेल
तर त्या याच्यामध्ये AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यांना मोफत ऑपरेशन करून आणायचं काम मुश्रीफ साहेब करणार आहेत. आणि म्हणून आपल्या मतदारसंघातल्या तमाम जनतेला वेदना आणि त्रास काय होता कामा नये आणि त्याच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेण्याचं काम खऱ्या अर्थाने मुश्रीफ साहेबांनी घेतलेले आहे. आणि ते AI टेक्नॉलॉजीचा जो आरोग्याचा जो शिबिर आहे ते हृदय तपासायचं जे काम आहे तर ते खऱ्या अर्थानं मंगळवारी दिनांक 28 तारखेला उद्याच्या तर 28 तारखेला हे सकाळी 10 वाजता मधुश्रेष्ठी विद्यालय गडिंग्लज येथे होणार आहे. तर सर्व माझ्या कडगाव बिजुली मतदारसंघातल्या तमाम जनतेला मी आवाहन करतो की त्यांनी सकाळी लवकरात लवकर 10ला म्हणजे तिथं यावं आणि त्याचं हृदय तपासून घ्यावं. आणि हृदय तपासून झालं की मग पुढं त्याचा जर काय त्याचा दोष आढळला तर निश्चितपणे त्याला बरं करून आणण्याची जबाबदारी आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेब आणि आमचे प्रमुख कार्यकर्ते घेतील एवढंच मी आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.